त्याच्या तयारीत इथे गोलंदाज पहिला चेंडू टाकलेला चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धावांनी संघाचं खातं मात्र उघडण्यात आलेलं आहे. वाईडचा इशारा पंचांचा. पहिला चेंडू वाईड. संघाचं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. पुन्हा एकदा वाईड. एका पाठोपाठ एक वाईडच्या धावा भेटत आहेत पहिल्या षटकात. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू इथे मात्र बॅटच्या खालून गेलेला हा चेंडू. यष्टीरक्षक तत्पर चेंडूवर तुटून पडलेला आहे आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. संतोष संतोष हा गोलंदाज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकतोय आणि टाकलेला चेंडू मात्र हा टोलावलेला आणि हा पहिला उत्तुंग असा षटकार. आउटडोर सुपर किंगचा हा फलंदाज आदित्य आणि या पहिल्या षटकात इथे टोलावलेला हा पहिला उत्तुंग असा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा टोलावलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि कणकणीत असा टोलावलेला हा चौकार. धावसंख्येमध्ये वाढ होताना धावफलक हलतं ठेवत आहेत पहिल्या षटकांमध्ये आदित्यकडून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. पुन्हा एकदा संतोषने टाकलेला चेंडू आणि इथे मात्र हा फलंदाज बाद झालेला आहे आणि तंबूकडे परततोय आदित्य. आउटडोर सुपर किंगचा पहिला फलंदाज तंबूमध्ये परतलेला आहे. आदित्य हा फलंदाज आक्रमक अशी फलंदाजी करत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी केली. मात्र गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर तो फलंदाज बाद झालेला आहे आणि तंबूमध्ये परतलेला आहे फलंदाज. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. डावखुरा फलंदाज शंकर. संतोषने टाकलेला चेंडू वाईडचा इशारा पंचांकडून. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेनी वाढ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपला पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. शेखर हा डावखुरा फलंदाज मैदानात उतरलेला. पाहूया संघासाठी काय कामगिरी करतोय. तिथे मात्र टोलावलेला चेंडू सीमारेषेवर झेल सुटलेला आहे आणि फलंदाजांनी आपलं खातं उघडलेलं आहे एका धावेनी. इथे या फलंदाजाला जीवदान भेटलेलं आहे. पुन्हा एकदा पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 14 धावा. 14 रन्स. लॉस फॉर 1 विकेट. नवीन गोलंदाज संघाकडून येतोय अमित. पहिला टाकलेला चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. 1 धाव संघाच्या खात्यात. हा मात्र डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज टोलावलेला चेंडू आणि जातोय इथे ऑनला आणि मारलेला यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न केलेला आहे. फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या जागेवर. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू उत्तुंग असा हा नो बॉलचा इशारा आणि हा षटकार. प्रवीणने मात्र आता इथे आक्रमक फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज अमितने टाकलेला चेंडू टोलावलेला आहे हवेत.
हेलिकॉप्टर शॉट मारलेला होता पण नाही. चेंडू आलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात. संघाच्या धावसंख्येत एका धावेने वाढ होतोय. इथे मात्र खेळून काढतोय हा शेखर. एक एक धाव संघाच्या धाव संख्येमध्ये वाढवत आहे दोन्ही फलंदाज. प्रत्येक षटकातल्या प्रत्येक चेंडूवर धाव घेत आहेत. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे सीमारेषेवर. मिस फील्ड आणि त्याला गेलेला आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. दुसऱ्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज अमित येवले हा गोलंदाजीला आणि फलंदाज आहे प्रवीण जाधव. थोडासा बदल करताय क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाज अमित. बॉक्स क्रिकेटमधले काही रूल अँड रेग्युलेशन्स असत आहेत ते मात्र पंच यांना समजावत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा नो बॉलचा. आणि इथे मात्र संधी भेटते प्रवीणला फ्री हिटची. या संधीचा फायदा प्रवीण कशा पद्धतीने उठवतो याकडे सर्वांचं लक्ष. टाकलेला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण फायदा उठवलेला नाही. यष्टीचित करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून पण फलंदाज सुरक्षित. चेंडू जातोय पुन्हा एकदा अमितकडे आणि या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारीत गोलंदाज. टाकलेला चेंडू. वाईडचा इशारा. वाट दिलेली आहे फलंदाजांनी या चेंडूला. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय अमित. इथे मात्र बाउन. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे प्रवीणने आणि धाव मात्र घेतलेली आहे. एक दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत पण नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षित. चेंडू येतोय गोलंदाजाच्या हातात. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 1 बाद 32 धावा. 32 रन्स. लॉस फॉर 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज. हो. टोलावलेला चेंडू. इथे मात्र आलेला आहे तो लेगला मारलेला फटका. फलंदाजांनी 1 धाव घेतलेला आहे. तिकडे ते इथं बसले तर आपल्याला कंटिन्यू फटाफट कॉमेंट्रीला बरं पडेल. ते नाही म्हणतात. इथे मात्र हवेत उडालेला आहे चेंडू. चोरटी धाव घेतलेला आहे. फलंदाज धावचित करण्याचा प्रयत्न नाही. थोडीशी गडबड. यष्टीरक्षकाकडून यष्ट्या उधळायला वेळ आणि फलंदाज सुरक्षित. दीपेश गोलंदाज. टाकलेला चेंडू. कड लागलेले आहे. अपील करतायत पण नाही. धावसंख्येमध्ये वाढ होतोय. 1 धावा मात्र संघाच्या धावफलकावर वाढतायत. हा मात्र टोलावलेला आहे. इथे झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालेला आहे. मिड विकेटला मारलेला फटका. अमित हा क्षेत्ररक्षक. हातातला चेंडू निसटला आणि जीवदान. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. धाव घेतलेली आहे. कव्हरच्या दिशेने टोलावलेल्या चेंडूवर 1 धाव. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. टाकलेला चेंडू. वाईडचा इशारा पंचांचा. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतोय. 1 अतिरिक्त धावांनी संघाची धावसंख्या मागात पडणार आहे इथे या संघाला. नाही इथे मात्र षटक संपलेलं आहे. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे सुपर किंग 1 बाद 36. 7 षटकांचा सामना. 4थं षटक संघाकडून घेऊन येतोय विशाल साळुंके. टाकलेला चेंडू. धाव मात्र मिळालेले नाही. निर्धाव चेंडू. स्टँड पाहिजे बरोबर. माईकला स्टँड पाहिजे. एकदा टाकतोय. टाकलेला चेंडू. इथे मात्र टोलावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि चेंडू गेलेला आहे. 4 धावा.
प्रवीण हा फलंदाज आपल्या संघाकडून जबरदस्त अशी फलंदाजी करतोय. 12 चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार, वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळणारा फलंदाज. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू. पाहूया, फलंदाजांनी धाव घेतलेली आहे 1. आणि अमित हा क्षेत्ररक्षक चेंडूवर तुटून पडलेला आहे आणि चेंडू येतोय गोलंदाजाच्या हातात. धावसंख्येमध्ये वाढ, 41 धावसंख्या धावफलकावर. आणि इथे मारण्याचा प्रयत्न अपील केलेला आहे पंचांकडे. पंचांनी अपील फेटाळलेला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू येतोय गोलंदाज विशालकडे. विशाल साळुंके आपल्या संघाकडून 4थं षटक घेऊन आलेला आहे. 4थ्या षटकातला पुढचा चेंडू टाकतोय हा गोलंदाज. पुढे येऊन टोलावलेला चेंडू, फक्त 1 धाव. बॉक्स क्रिकेट आपल्याला प्लेड करून 1-1 धावा काढतायत. संघाची धावसंख्या मात्र वाढवतायत. अपेक्षित आहे इथे चौकार षटकार. धावांचा डोंगर उभं करावं लागेल. आणि हा मात्र टोलावलेला चेंडू कव्हर्समध्ये. धाव मात्र नाही, धावचित केलेला नाही. क्षेत्ररक्षकाला बॉक्स क्रिकेटचे काही रूल अँड रेग्युलेशन माहीत नसतील. शांतपणे उभारलेला आणि मात्र चोरटी धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. चार षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 1-43. इथे टोलावलेला चेंडू गोलंदाजाच्या पायातून गेलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर कणकणीत असा चौकार. पुन्हा एकदा शांतपणे खेळून काढलेला चेंडू आणि इथे यष्टीरक्षक चेंडूवर तुटून पडलेला आहे आणि यष्ट्या उधळलेला आहे हा यष्टीरक्षक. आणि दुसरा फलंदाज तंबूमध्ये परततोय. आउटडोर सुपर किंगचा हा फलंदाज तंबूत. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय निलेश. संघाची धावसंख्या झालेली आहे 2-47. नवीन फलंदाज, युवा फलंदाज संघात निलेश. टाकलेला चेंडू, वाईडचा इशारा पंचांचा. 1 धाव संघाच्या खात्यात. दुसरा वाईड. एका पाठोपाठ 2 अतिरिक्त धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. धावफलक हलतं. 49 धावसंख्या. हा मात्र मारण्याचा प्रयत्न नाही. चेंडू येतोय यष्टीरक्षकाच्या हातात. बॅट हवेत फिरतोय आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात. इथे मात्र पुश करतोय फलंदाज कव्हरच्या दिशेने आणि धाव घेतलेली आहे. निलेशने आपलं खातं उघडलेलं आहे एका धावेने. या गुलाबी थंडीत सकाळचा पहिला सामना आणि टोलावलेला चेंडू जातोय सीमारेषेवर. मात्र क्षेत्ररक्षक तत्पर. धाव मात्र फक्त 1. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज दीपेश. फलंदाजीला मारा करतोय निलेश. हा टोलावलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा फक्त 1 धाव. 5 षटकानंतर आउटडोर सुपर किंग संघाची धावसंख्या आहे 2-52 धावा धावफलकावर. शेवटचे 2 षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक. पाहूया संघाच्या धावसंख्या कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचं लक्ष. 2-52. विशाल साळुंके आपल्या संघाकडून 6वं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. टाकलेला चेंडू, बॅटच्या वरून गेलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा या चेंडूवर मात्र धाव भेटलेले नाही. गोलंदाज विशाल. टाकलेला चेंडू इथे टोलावलेला आहे फलंदाजांनी. 1 धाव पूर्ण केलेला आहे. पाहूया दुसरा धाव नाही. चेंडू येतोय गोलंदाज विशालकडे. दोन्ही फलंदाज संयमी दिसत आहेत. प्रत्येक चेंडूवर फक्त 1-1 धाव घेत आहेत. आणि हा
निलेशने टाकलेला चेंडू धावचित करण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज धावचित. तिसरा फलंदाज तंबूकडे धाव घेताना. सहाव्या षटकात 3-5-54 धावसंख्या धावफलकावर. नवीन फलंदाज आकाश. आकाश हा फलंदाज. सहाव्या षटकातला पुढचा चेंडू टाकलेला चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. संघाच्या धावसंख्येत वाढ होतोय. अतिरिक्त धावा संघाला भेटत आहेत. टॉससाठी यानंतर होणारा सामना डेक्कन लॉयन हार्ट्स वर्सेस रिलेशन सुपर किंग. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. इथे मात्र आणखीन एक फलंदाज. सहा षटकानंतर सुपर किंग संघाची धावसंख्या आहे 4-55. 55 रन्स. लॉस फॉर 4 विकेट आफ्टर 6 ओव्हर्स. नवीन फलंदाज संघाकडून आकाश पाटील हा नवीन फलंदाज मैदानात उतरलेला आहे आणि गोलंदाज आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय. 7 षटकांचा सामना. एका गोलंदाजाला 2 षटक आणि हा नवीन गोलंदाज मैदानात. हर्षद हा गोलंदाज आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय आणि पहिला चेंडूचा मारा करण्यासाठी आकाश तयार. टाकलेला चेंडू हा टोलावलेला आहे. पाहूया जातोय का सीमारेषेच्या बाहेर. नाही. एक धाव आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. फ्री हिटची संधी. गए उधर डिक्लेअर किया हो 2 अंपायर समोर हो आता डिक्लेअर. आकाशने मात्र टोलावलेला आहे चेंडू. एक धाव घेतलेला आहे. त्या उधळलेला आहे. थोडीशी मिस फील्ड. त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी उचललेला आहे. अतिशय सुंदर असं ताळमेळ या 2 फलंदाजांमध्ये. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसरा धाव घेण्यासाठी आकाश आणि यष्टीरक्षक विशाल चेंडू मात्र हातात घेतोय. थोडीशी हशी मजाक म्हणावं लागेल. एन्जॉय करतायत क्रिकेटचा या वयामध्ये देखील. पुन्हा एकदा काही रूल्स असत आहेत. पंचांनी सर्वांना सांगितलेलं आहे तरी देखील या ठिकाणी मैदानावर थोडीशी चर्चा. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावसंख्या झालेली आहे 4 बाद 60 धावा. पंच आणि संघाचे कर्णधार यांच्यात थोडीशी चर्चा. चला रोलर नाही 6 शेवटचा षटक. यानंतर होणारा सामना डेक्कन लॉयन्स वर्सेस रिलेशन सुपर किंग. या 2 संघातला आता नाणेफेक होतोय आणि नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार गेलेत तिकडे. अंपायर वगैरे गेलेत सर समोर. चला आपली चर्चा झाली असेल तर आपण शेवटचं षटक टाकण्याकरता घ्या कृपया. वेळेचं नियोजन हे आयोजकांना करावं लागतोय.
वेळ मात्र वाया घालवू नका. रिषभ हा टाकलेला चेंडू, नो बॉलचा इशारा, प्री हिटची संधी. इथे मात्र फलंदाज आकाशला. पुन्हा एकदा चला गोलंदाज लवकर, आता मात्र वेळ वाया घालू नका. आयोजकांचं नियोजन चुकता कामा नये. वेळेमध्ये आपले सामने इथे पूर्ण करायचे आहेत. अजून एक नाणेफेकीसाठी तिकडे दिले ते बाहेर. हो हो ठीक आहे, समोर आहे. येस येस. पुन्हा एकदा नो बॉल, प्री हिट कंटिन्यू. गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारी. टाकलेला चेंडू, इथे मात्र टोलावलेला आहे आणि या संधीचा फायदा या फलंदाज आकाशने उचललेला आहे. उत्तुंग असा हा षटकार. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 धावांनी वाढ होताना. पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू, धाव घेतलेला आहे आकाशने. दोन्ही फलंदाज आकाश बाविस्कर, आकाश पाटील. तिथे मात्र टाकलेला आहे चेंडू, खेळलेला आहे ऑफला गेलेला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा हा खणखणीत असा हा चौकार. धावसंख्या झालेली आहे 4-बाद-73 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. टाकलेला चेंडू आणि पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. डेड बॉल. बॉक्स क्रिकेट 2 टप्पा पडले तर डेड बॉल होतोय. गोलंदाज एवढं लक्षात ठेवा. हा मात्र शांतपणे स्लो टाकलेला चेंडू. धाव घेतलेली आहे 1. संदेश सरांकडेच आहे तो माईक. काय नाणेफेक कोणी जिंकलं? कृपया इथल्या फोटोग्राफर्सला आम्ही विनंती करतोय, नाणेफेक होत असताना आपला फोटोग्राफर एक मैदानाच्या बाहेर समोरच्या बाजू जायचं आहे. थोडंसं नियोजन हा आपल्याला करायचं आहे. इथे मात्र टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. वाईडचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव भेटते. संघाच्या खात्यात धावसंख्येमध्ये वाढ होतोय. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईडचा इशारा आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचित करण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज धावचित झालेला आहे. ज्या पद्धतीने तत्परतेने धाव घेण्याचा प्रयत्न करत होता तितक्याच तत्परतेने हा फलंदाज तंबूत परततोय धावचित होऊन. आउटडोर सुपर संघाची धावसंख्या आहे 5-77. डबल 7. या शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 5-77. 77 रन्स. लॉस फॉर 5 विकेट. टाकलेला चेंडू. वाईडचा इशारा पंचांचा. धावसंख्या वाढती 78 धावफलकावर. मागात पडणार आहे अतिशय षटक. अतिरिक्त धावा मात्र संघाच्या खात्यात. इथे मात्र पुश केलेला आहे. स्क्वेअर लेगला मारलेला फटका आणि झेल पकडलेला आहे. हा फलंदाज झेलवा. स्क्वेअरला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तत्पर. झेल पकडलेला आहे आणि हा फलंदाज तंबूत परततोय. 6-78. शेवटचा चेंडू खेळण्याकरता नवीन फलंदाज उज्ज्वल मैदानात. नॉन स्ट्राईकला असलेला उज्ज्वल
फलंदाजी करतोय आकाश. शेवटचा चेंडू. नाही, इथं पंचांचा अतिशय अचूक निर्णय. लक्ष उज्ज्वलला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीला. टाकलेला चेंडू उज्ज्वलने मारण्याचा प्रयत्न. अपील केलेला यष्ट्या उधळलेला यष्टीरक्षकांनी पण नाही. पाहूया पंचांचा निर्णय. धाव मात्र नाही. षटक संपलेला आहे. 7 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 6 बाद 78 धावा. 78 रन. लॉस फॉर 6 विकेट. विजयासाठी अपेक्षित आहे 79 धावा. चला फलंदाज, आपण मैदानाच्या बाहेर येऊन एन्जॉय करायचंय.
स्वागतम सुस्वागतम. क्रिसलिस एसएमई लीग आजच्या दिवसातला आपण पहिला सामना आपण पाहतोय. आउटडोर सुपर किंग्स आणि त्याच्या विरोधात बॅच 31 प्रथम फलंदाजी करत असताना आउटडोर सुपर किंग्स या संघानं बनवल्यात 78 धावा आणि 79 धावाचा पाठलाग बॅच 31 संघ करतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. खोल टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवतील तोपर्यंत एक सिंगल. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात विशाल स्ट्राईक एंडवरती. अकुट टप्प्याचा चेंडू होता, आगळा वेगळा टेबल इथे आपण पाहतो. टेनिस स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये केवळ एक सिंगल. सिंगल बरोबर 13 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. 24 चेंडू आणि 66 धावेची गरज. 24 balls, 66 required to win this match. पहिल्या सत्रात जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी केली प्रवेश जाधवनं. 26 धावा त्यानं वैयक्तिक बनवल्या. मात्र या सत्रामध्ये कोणताही फलंदाज जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीये. धावा आतापर्यंत आलेल्या नाहीये. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. फक्त 13 धावा धावफलकावरती. समोर खेळला बॅक टू द बॉलर. केवळ एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डीजे थोडा आवाज वाढवा विनंती आहे. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावबाची संधी, फेकी थोडीशी खराब आणि केवळ एक सिंगल. एका सिंगल बरोबर 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स. बावीस चेंडू आणि 65 धावेची गरज. 22 चेंडू 65 धावा. यावेळेस खराब चेंडू, नो बॉल हा चेंडू आणि फ्री हिटची संधी असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फुल टॉस चेंडू, पंच केलाय समोर. क्षेत्ररक्षक तिथे आहे. केवळ एक सिंगल मिळेल. फ्री हिटचा फायदा घेऊ शकले नाही फलंदाज. केवळ एक सिंगल बरोबर 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रूफ टॉपला चेंडू लागतोय. केवळ एक सिंगल. मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. सातत्यानं सिंगल डबल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती. समोर खेळलाय, पंच केलाय. क्षेत्ररक्षक तिथे, चुका होत आहेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. या चौकारा बरोबरच 21 धावा धावफलकावरती लागले गेलेत मित्रांनो. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तो फटका फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धाव्यांची गरज बॅच 31 संघाला. 4 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे ती 21 एका गड्याच्या मोबदल्यात. चार षटकानंतर 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात. डॉट चेंडू आपण पाहतोय. डॉटने इथे सुरुवात केली आहे. 17 चेंडू आणि 58 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. समोर खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, अचूक अशी गोलंदाजी करतोय शेखर. पहिल्या षटकात 3 धावा दिल्या होत्या आणि तदनंतर दुसरे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याची तिथे संधी होती. मात्र दोन्ही फिल्डरच्या मध्ये तो चेंडू पडला आणि केवळ एक सिंगल. एका सिंगल बरोबर 22 धावा धावफलकावरती. पुढे सरसावत पंच केला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला थांबू शकणार नाही.
चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा पुढे सरसवत खेळलेले आहेत. यावेळेस चेंडू अडवला गेलाय. चौकारानंतर एक सिंगल आणि सिंगल बरोबर आपण पाहतोय 27 धावा धाव फलकावरती. यावेळेस क्लीन बोल्ट यष्टा उद्ध्वस्त केल्या आहेत आणि फलंदाज इथे होतील बाद. विकेट. विशाल आउट होत आहेत. थँक्यू. 5 षटकानंतर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी अजूनही बॅच 31 संघाला पाहिजे आहेत. 12 चेंडूंमध्ये 52. बारा चेंडू आणि 52 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. असंभव असं काहीच नाही. 12 चेंडूमध्ये 52 होऊ शकतात. हर्षद समोरच्या दिशेला खेळलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल. नो बॉल आणि त्याच्यावरती फ्री हिट. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. फ्री हिटचा चेंडू होता, व्हाईट बॉल आणि तदनंतर एकच धाव मिळेल. 30 धावा धाव फलकावरती. चांगलासा फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पायाने चेंडू अडवू शकले नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 रन. 11 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज. मी आधीच सांगितलं होतं या ग्राउंडवरती 52 धावा काहीच नाही. असे प्रकारचे जर फटके आले तर नक्कीच सामना जिंकू शकतो फलंदाजी करणारा संघ. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याची संधी होती तिथे. झेल तिथे झाला नाही. केवळ एक सिंगल आणि सिंगल बरोबर 35 धावा. 10 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. 44 रिक्वायर्ड ऑफ 10 डिलिव्हरीज. पुढे सरसवत खेळलेला फटका हर्षद यांचा, मात्र रूफ टॉपला नक्कीच हा चेंडू लागतोय. केवळ एक सिंगल. सिंगल बरोबर 36 धावा धाव फलकावरती लागले गेले आहेत. 9 चेंडू आणि 43 ची गरज. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता देखील येत नाही. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. पहिला चेंडू नो, तदनंतर वाईट, चौकार, सिंगल सिंगल. 3 चेंडू झाले आहेत. इथे पहा बॅटची कड स्लिप रिजन मध्ये चेंडू जातोय. केवळ एक सिंगल. 8 चेंडू आणि 42 ची गरज. $42 requires of 8 deliveries. बॅच 31 हा संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय आणि गोलंदाजी करणारा संघ आउटडोर सुपर किंग्स. 79 धाव्यांचं लक्ष जरूर ठेवलं, मात्र एक दबाव निर्माण केलाय फलंदाजी करणाऱ्या संघावरती. 8 चेंडू 42. फुल टॉस चेंडू होता. लेग साईडच्या दिशेला खेळलाय. केवळ एक सिंगल. 38. 7 चेंडू आणि 41 ची गरज. 41 रिक्वायर्ड ऑफ 7 डिलिव्हरीज. मोठा फटका रूफ टॉप आणि आपण तिथे पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 रन.
थँक्यू डीजे. आणि इथे इनसाइड एज ऑन टू द स्टंप्स फलंदाज होत आहेत बाद. विकेट येते. पाच चेंडू आणि 37 धावेची गरज. आडवा बॅटनं आल्या मोठा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 रन. चौकाराबरोबरच 46 धावा फलकावरती. समोर खेळलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. केवळ एक सिंगल बरोबर 47 धावा फलकावरती. 3 चेंडू आणि 32 ची गरज. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक सामन्यामध्ये. थोडंसं दूरवरती हा नक्कीच सामना गेला. फलंदाजी करणाऱ्या संघापासून मोठे फटके आले नाही आणि नक्कीच तिथे सामना गमवावा लागला. मोठे फटके जर आले असते तर सध्याच्या घडीला चित्र वेगळं असतं. मात्र षटकार चौकार तिथे पाहायला मिळाले नाही. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट. फलंदाज डायरेक्ट टू होम सर्व्हिस. विकेट. थँक्यू. पंच केलाय समोरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल आणि याच बरोबर तब्बल 29 धाव्यानं आउटडोर सुपर किंग्सच्या संघाने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपण सामना संपल्यानंतर त्वरित प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. थँक्यू डीजे. 2 मिनिटं. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. गुडीज पार्टनर मालपानीज बेकलाइट. आणि प्लेअर ऑफ द मॅच आहे आउटडोर सुपर किंग्सचा ऑलराऊंडर खेळाडू प्रवीण जाधव. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर प्रवीण जाधव. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड अँड गुडीज पार्टनर Malpani's Bakelite. जय हो. जय हो. जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले. आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो. थँक्यू डीजे. थँक्यू. आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. गुडीज पार्टनर मालपानीज बेकलाइट अँड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू प्रवीण जाधव. 21 चेंडू मध्ये 26 धावा. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रवीण. रत्ती सच्ची मैंने जान गवाई है. नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी. गिन गिन तारे मैंने उंगली जलाई